रविवारचा दिवस होता. माझे भाचे घरी आले होते. माझा मुलगा आणि भाचे यांची प्रचंड मस्ती सुरू होती. 4-5 वर्षांची मुलं ती खेळणार, भांडणार, दमणार आणि पुन्हा धुमाकूळ घालणार. खेळता खेळता सायंकाळ झाली आणि सूर्यास्ताच्या वेळी आम्ही सगळे बाल्कनीत आलो. समोर आकाशाने सुंदर चित्र तयार केले होते. नारंगी, गुलाबी, निळा यांच्या विविध छटा, आकाशात उडणारे पक्षी, समोर इमारतींची भली मोठी रांग, खाली रस्त्यांवर गाड्यांची रेलचेल आणि वर शांत पसरलेलं सुंदर आकाश. माझा भाचा एकटक आकाशाकडेच बघत राहिला आणि मग अचानक माझ्या जवळ आला आणि मला विचारले, आतू, हे आकाश काय असते आणि हे कोठे संपते? क्षणभर माझ्याकडे उत्तरच नव्हतं. त्या एका प्रश्नाने मी स्वतःच्याच विचारात हरवून गेले. खरंच आकाश म्हणजे नेमकं काय असतं? सकाळी सूर्यासोबत सोनेरी, की दुपारी निळ, की संध्याकाळी केशरी जांभळ, की रात्री काळ्या अंधारात तारांनी भरलेलं आकाश? जशा एखाद्या माणसाच्या किंवा प्राण्याच्या स्वभावात अनेक छटा असतात ना, तसंच आकाशाचंही असतं. दिवसाच्या प्रत्येक तासाला तो आपली एक वेगळी ओळख दाखवत असतो. आकाश अंतहीन आहे, शांत आहे, अबोल आहे, पण ते सगळ्यांचा साक्षीदार आहे. त्याने डायनासोर पाहिले, पृथ्वीचे बदलते भूभाग पाहिले, हिमालयाला उभं राहताना पाहिलं, साम्राज्य पाहिली, युद्ध पाहिले, प्रत्येक जन्म आणि मृत्यूही पाहिला. आकाशाने कधी हस्तक्षेप केला नाही, फक्त शांतपणे सगळं पाहत राहिला. सकाळचं आकाश आशेचा किरण घेऊन येतं, ते नव्याने सुरुवातीची जाणीव करून देतं. दुपारचं आकाश शक्तीचं असतं, जणू सूर्याच्या तेजात आत्मविश्वास चमकत असतो. संध्याकाळचं आकाश प्रेमाचं पत्र असतं, सुंदर रंगांनी भरलेलं. आणि रात्रीचं आकाश एक रहस्य असतं, गूढ अंधारात लपलेलं. आकाश आपल्याला 2 गोष्टी शिकवतं. एक म्हणजे आशा, कितीही अंधार असला तरी सकाळ पुन्हा होणार. आणि दुसरं म्हणजे नम्रता, आपण स्वतःला कितीही मोठे समजले ना तरी ह्या विश्वात आपण एक छोटासा कण आहोत. पहा ना, प्राचीन भारतात लोकांनी आकाशाला आपलं मित्रच मानलं होतं. त्यांनी ताऱ्यांमधून दिशा शोधली, ऋतू ओळखले, हवामानाचा अंदाज बांधला. नाविकांनी समुद्रात मार्ग काढला, शेतकऱ्यांनी ढगं वाचले. आकाश त्यांना बोलून काहीच सांगत नव्हतं, पण त्यांना शांतपणे मार्ग दाखवत होतं. मित्रांनो, आकाशात ढगं येतात तेव्हा संपूर्ण आकाश व्यापल्यासारखं वाटतं. कधी काळे, कधी जड, कधी विजांच्या कडकडाटासह. त्या क्षणी असं वाटतं की आकाशच बदललं. पण खरंच आकाश बदलतं का? वादळ जातं, ढग विरघळतात आणि अचानक पुन्हा निळं मोकळं आकाश दिसू लागतं. ते आधीपासून तिथेच असतं, फक्त झाकलेलं असतं. आपल्या आयुष्यातही काही असे क्षण असतात. राग येतो, तो वाढतो, आपल्याला असं वाटतं की आपणच राग आहोत. दुःख इतकं पसरतं की सगळा अंधार वाटतो. विचार इतके गोंधळतात की आता काही स्वच्छ उरत नाही. पण ते क्षण कायमचे नसतात, ते ढगांसारखे असतात. आपण त्या भावना नाहीत, आपण त्या भावनांना सामावून घेणारे आकाश आहोत. राग म्हणजे एक वादळ असतं, अश्रू म्हणजे पाऊस, गोंधळ म्हणजे ढगांची गर्दी. पण आपल्या आत कुठेतरी मोकळी, शांत, न बदलणारी जागा असते, अगदी आकाशासारखी. आकाश काहीच धरून ठेवत नाही, ते काही साठवत नाही, ते फक्त स्वीकारतं आणि सोडून देतं. कदाचित जगणं म्हणजे असंच असावं. किती शिकण्यासारखं आहे ना आकाशाकडनं. सगळ्यांचा अनुभव घ्यायचा, पण काहीच कायम पकडून ठेवायचं नाही. शास्त्रज्ञ त्या आकाशाला विश्व म्हणतात, संत त्याला चेतना म्हणतात, लहान मुलं त्याला वर म्हणतात. पण त्याचा शेवट कुणालाच माहित नाही. जसा विचारांना शेवट नसतो ना, तसाच आकाशाचाही शेवट नाही. मी अजूनही विचारातच हरवलेली होते. माझा मुलगा आणि भाचे खेळायला पण लागले. त्याने विचारलेला प्रश्न तो कदाचित विसरूनही गेला असेल,
पण माझ्या मनात मात्र विचारांचे आकाश उघडे झाले. उत्तर निश्चित नव्हतं, पण एक गोष्ट नक्की होती. आकाश म्हणजे फक्त वर पसरलेली जागा नाही, ते आपल्याला जगायला शिकवणारं शांत, विशाल आणि अनंत अस्तित्व आहे. मला आकाशाबद्दल तुमचे काय विचार आहेत हे ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल. मला कमेंटद्वारे तुमचे विचार कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अंकात. धन्यवाद.